नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर प्रदीप सिसोदिया। आज आपण शेतकऱ्यांचा संवाद साधणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार सर। सर आपलं संपूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा। सर माझं नाव इंद्रसिंग चंद्रसिंग राजपूत, राहणार कसगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव। तालुका भडगाव, जिल्हा जळगाव। आपण RPS 76 ची बीज प्रक्रिया केली आहे सर। हो सर। बीज प्रक्रियेचे काय लाभ झाले तेवढं सांगा सर। बीज प्रक्रिया केल्याने मर निघाली नाही सर याच्यामध्ये। बर। आणि उगवण शक्ती चांगली वाढली त्याच्याने। बर। आणि उगवण चांगलं झालं। उगवण शक्ती 100% झाली बुवा, मर वगैरे नाही आहे तुमच्या कपाशीमध्ये। किती तारीखची लागवड आहे सर? 3 जूनची लागवड आहे सर। याच्यावर आपण RPS 76 एक फवारणी घेतलेली। अच्छा, बस एक फवारणी झाली, काही नाही। एक फवारणी घेतली तुम्ही। 3 जूनची लागवड आहे तुमची वाली। 3 जूनची लागवड आहे। अच्छा। RPS 76 ची फवारणी म्हणजे किती ml वापरलं होतं सर? 50 मिली वापरलं सर एक पंपाला। पंप किती लिटर? 50 ml वापरलं होतं सर प्रतिपंप। काय वाटतं सर तुम्हाला RPS 76 वापरून? RPS 76 वापरून कपाशीची ग्रोथ बी वाढली, क्वालिटी आहे। अच्छा। आणि त्याच्याने वाढ बी चांगली होती। वाढ पण चांगली होती। हो। किती एकर क्षेत्र आहे सर तुमचं हे? आपलं 4 एकर क्षेत्र सर। 4 एकर क्षेत्र आहे। फुलपात्यांची संख्या काय म्हणते सर आता तुमच्या कपाशीवरती? हां हां। आता काही आहेत। मोजा बरं सर, आता किती दिवसाची आहे कपाशी आपली? आपली आता 1.5 महिने झाली ती। 1.5 महिन्याची झाली। 3 जूनची लागवड आहे तो। अच्छा, 24 तारीख आहे ना? 24 तारीख आहे। 1.5 महिने झाली। 20-25 हां, 20-25 संख्या आहे तुमची आता। आता वाढत जाईल सर ती। सर तुम्हाला RPS 76 ठिबकमधून सोडायचं आहे सर आता? आता का? हो हो हो। स्प्रे नाही घ्यायचा का? हो, स्प्रे पण घ्यायचा आणि ठिबकमधनं पण सोडायचं। सर आदर्श शेतकऱ्यांना आपला काय सल्ला राहील? आदर्श शेतकऱ्यांना सल्ला माझा एकच राहील। हां, एक वेळेस तुम्ही RPS 76 वापरून बघा। वापरून बघा। तुम्हाला याचा काय रिझल्ट भेटतो। हां, अच्छा। तुम्ही सांगत होते की तुमच्या शेजारी जी कपाशी आहे ती एकाच दिवसाची लागवड आहे व 1 दिवसाच्या? लागवड 1 दिवसाचा फरक आहे फक्त। त्या कपाशी आपल्या कपाशीमध्ये खूप फरक आहे। खूप फरक आहे। खूपच फरक आहे। 1 दिवस ती पहिले लागली होती का नंतर? लागली होती। 1 दिवस पहिले लागली होती तुमच्या। दाखवू शकता सर ते? हो सर। हो, चला सर। हा कापूस आहे सर त्यांचा। 1 दिवस अगोदर लावलेली। 1 दिवस अगोदर लावलेली कसरी कपाशी? अच्छा, हा फरक आहे। हा म्हणजे हे शेतकरी पण काही विचारत होते सर तुम्हाला? काय वापरलं फवारणीमध्ये? फवारणीमध्ये काय वापरलं? RPS 76 मारलं बा। हां हां हां, हा रिझल्ट आहे सर आपला RPS 76चा आणि बीज प्रक्रियाचा रिझल्ट भरपूर आहे सर। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून कापूस लागवड करावी, तर काही पण बीज प्रक्रिया करून लागवड करावी। फरक पडतो। हां हां हां, बरोबर। या सर आपल्या शेतात। सर RPS 76 वापरून आपण पूर्णपणे समाधानी आहात? हां हां हां, चालेल सर। मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद।